सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, आपले छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. शहीद नरेश गायकवाड, शहीद अशोक गायकवाड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. श्यामदादा गायकवाड आणि सुधाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने मी राजकारणामध्ये आलो, पण आज दुसरी वेळ मला सभापती पद मिळतो आहे आणि आज मागासवर्गीय समितीचं सभापती पद हा जो मला मिळालेला आहे याचा संपूर्ण श्रेय आमचे नेते प्रदीप नाना पाटील यांना मी देऊ इच्छितो. कारण त्यांच्या शब्दाला मान देऊन जे वरिष्ठ आहेत त्यांनी ही संधी मला दिलेली आहे. ते मग आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमदार कथोरे साहेब असतील, आमदार किनीकर साहेब असतील, यांनी सगळ्यांनी त्यांच्या शब्दाला मान दिलेला आहे आणि हा मान त्यांनी मला दिलेला आहे. माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे त्यांनी. मी सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या प्रभागातील जेवढी जनता आहे ज्यांनी मला भरघोष मतांनी निवडून दिला, आज त्यांच्या आशीर्वादामुळं मी इथपर्यंत पोचलेलो आहे. माझा भाऊ सत्यजित नरेश गायकवाड खांद्याला खांदा लावून माझ्या जोडीला असतो. माझे मामा, माझे काका, सगळेच आणि माझे सहकारी मित्र नगरसेवक, ते उमेश पाटील असू द्यात, पंकज पाटील असू द्यात, चरण असू द्यात, मनोज देवडे, दिनेश गायकवाड, अर्चना रसाळ, स्वाती पाटील आहेत, त्याच्यानंतर हर्षदा पाटील आहेत, दर्शना पाटील आहेत, या सगळे आणि किरण राठोड, या सगळ्यांच्या मदतीमुळं आणि सहकार्यामुळं मी इथपर्यंत आलो आहे. आणि खास करून आज आनंद ह्या गोष्टीचा आहे का आमचे बॉस जे नगराध्यक्ष मॅडम आहेत ते आमचे पीठासन अधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते आज मला हा पद प्रदान झालेलं आहे. तर त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. नंदू परब साहेब इथं आले आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल पण त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.